खूप क्रीडा संकुल पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग विश्वनाथ जाधव याला चीअर अप करण्यासाठी उपस्थित झाले होते। पहिलाच बॉल, ऑल द बेस्ट सुशांत उबाळे, इनफील्डच्या वरून इनसाइड आउटचा फटका, फिल्डर धावताय संकेत कासार, चेंडूला फील्ड करतील मिड ऑफ मध्ये, तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील। थोडीशी तालमेलची कमी होती सुशांत उबाळे आणि विघ्नेश खरपडे, एक शिरवलीचा ब्रँड तर एका साइडला विघ्नेश खरपडे माजिवलीचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 2। षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचं बंधन आहे। फुलटॉस बॉल, सरळ बॅटचा वापर केलाय आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, मॅग्निफिसंट टायमिंग। अनुराग चव्हाण यांच्या स्वागतासाठी एक झन्नाटेदार कणखर VGPL 4 रन। बॉल होता, यॉर्क करण्याच्या प्रयत्नात असेल, यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात असावा आणि चौकार मिळाला। स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, चांगला बॉल। या लेंथला ओळखला जातो सुजित पाटील, परंतु कधी कधी गोलंदाजांचं एक माइंडसेट असतं की क्लीन बोल्ड करावं, या फलंदाजाला स्लोवर वन चेंडू टाकावेत जेणेकरून त्या ट्रॅप मध्ये फसला जाईल। परंतु सुजित पाटीलची यावेळेला या तिसऱ्या बॉलवर थिंकिंग चांगली पाहायला मिळाली। पहिल्या बॉलवर 2, दुसऱ्या बॉलवर स्ट्रेट ड्राईव्ह आणि त्यानंतर डॉट। चांगला बॉल होता, बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे निघून जाईल, तेवढीच उत्तम दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळते। गुड फिल्डिंग, कोणती धाव येत नाहीये। डॉट बॉल, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 बॉलच्या समाप्तीनंतर 6 रन। चांगला कमबॅक केला गेलाय, कमबॅक करणं जाणायला हवं, जबाबदारी जाणायला हवी। ज्या वेळेला संपूर्ण आपण पाहतायत कुटुंबाची जबाबदारी जेव्हा येते ना, त्यावेळेला तुम्हाला समंजसपणा, मॅच्युरिटी ऑटोमॅटिकली येताना पाहायला मिळते आणि तसंच क्रिकेटमध्ये आहे। ज्या वेळेला तुम्हाला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळते त्यावेळेला तुम्हाला मॅच्युरिटी बनवावी लागते। यावेळेला आपण पाहिलं तर चेंडू निघून जाईल, विकेट किपर थोडेसे फसले होते। व्हाईट बॉलचा इशारा साजिद लालासर यांच्याकडून येत असताना 1 रन ऍड होईल। रोहित किनी यांच्याकडून थोडीशी मिसफील्ड जरूर झाली होती, परंतु 1 धाव एक्स्ट्रा स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते। आमच्या डाव्या साईडला या ठिकाणी आपण पाहतायत एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व, आदरणीय सन्माननीय देवानंद कृष्णा वजे साहेब, जे अग्री प्रीमियर लीगचे अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते। रुपेजी पाटील साहेब यांना आपण पाहू शकाल, जे अग्री प्रीमियर लीगचे संपूर्ण अकाउंट त्यांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। आणि त्याच पद्धतीने सुनीलजी वजे आणि संदेशजी पाटील यांचं चौकाराने स्वागत केलं जातं। सुनील गरज चॅपेल यांना आपण पाहतायत, धनेशजी यांना आपण पाहू शकाल, किशोरजी वजे साहेब यांना आपण पाहतायत आणि त्यांचं करूया आपण शब्द सुमनानी सहर्ष स्वागत। वेलकम देवानंद वजे साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे। अग्री प्रीमियर लीगचे अध्यक्ष आणि एक सुंदर व्यक्तिमत्व, धुकटन गावातील अनमोल रत्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत। रुपेजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत। सुनीलजी वजे, संदेशजी पाटील घाटीम आणि त्यानंतर किशोरजी वजे साहेब हे सकाळीच आय थिंक सो लवकरात लवकर उपस्थित झालेले होते, त्यांचं करूया आपण सुस्वागतम। दरम्यान 1 रन घेण्यापासून वंचित राहत आहे सुशांत उबाळेने। 2 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेत। षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली गेली। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 रन, सुपर, अतिशय चांगली सुरुवात तर चांगली झाली, नो डाऊट अबाउट इट। साई निधी नवसई या टीमची घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक। पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला आणि प्रथम बॅटिंग करताना वैभव पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय। साई निधी नवसई हा संघ जाऊन पोहोचतोय 11 या धावसंख्येवर। 2 चौकार आले सुशांत उबाळे, मॅन फ्रॉम शिरवली,
6 बॉलवर 6 षटकार मारण्याची किमया आई कोसमाई चषक खारडी वैतरणा त्याच खेळाडूच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतोय तो सुशांत दुबाळे नॉन स्ट्राइक एंडला तर विघ्नेश खरपडे काय फॉर्मामध्ये आहे हा माजिवलीचा खेळाडू तर गोलंदाज रोहित किनी कालचा बर्थडे मॅन होता आणि कालच्या दिवसामध्ये त्याने विकेट हॅट्रिक सुद्धा साध्य केली होती या वेळेला हुक केलंय फिल्डर नाही आहेत लॉंग चेस करावं लागेल 1 बाउन्सने चेंडू निघून जाईल 4 धावन करता मेल खणखणीत झन्नाटेदार वसई ग्रामीण प्रीमियर लीग चौकार चेंडू या वेळेला निघून जातो विघ्नेशच्या बॅट मधून अप्रतिम फोर्स केला या बॉलला मिड ऑफचे फिल्डर पुढे सरसावतायत परंतु तिन्ही फिल्डरच्या अगदी मधोमध या वेळेला चेंडू ट्रॅव्हल होत असताना 2 धावा कंप्लीट होतील विघ्नेश खरपडे सारख्या मात्र फलंदाजाला तुम्ही जीवनदान दिलंय तर येणाऱ्या चेंडूंमध्ये कर्दन काळ विघ्नेश खरपडे ठरू शकतो संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचली गेली बॉल फेकून झालेत आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय षटक क्रमांक दुसरा आहे सामना क्रमांक 3 आपण पाहतायत अतिशय चांगलं क्रिकेट वसई ग्रामीण प्रीमियर लीग VGPL अर्थातच व्हेरी गुड प्रीमियर लीग प्रतिम चांगला बॉल होता टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये कमबॅक करतो रोहित किनी जुना जाणता खेळाडू आहे एक वन ऑफ द बेस्ट विकेट किपर वन ऑफ द बेस्ट बॅटर आणि वन ऑफ द बेस्ट बॉलर तिन्ही फॉर्मॅट मध्ये यावेळेला हुकचा फटका खराब बॉल होता त्यावर मात्र जैसी गेंद वैसी नसीहत सुनील गरद आणि धनेश जी यांच्या स्वागतासाठी 4 रन चौकार संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली गेली बॉल फेकून झाले 4 षटक क्रमांक दुसरा पॉवर प्लेचं मॅन्डेटरी स्ट्रेट ड्राईव्हचा फटका फोर्स केलं होतं या बॉलला सुद्धा एक नंतर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाईल हाताला स्पर्श करून रोहित किनीच्या चेंडू निघून जातोय स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून 1 रन कंप्लीट केली जाईल संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती फलकावर 22 या धावसंख्येवर व्यासपीठावर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत अग्री प्रीमियर लीगचे गेली 4 ते 5 वर्ष आपण सातत्याने अध्यक्ष म्हणून जे काम बजावत असताना देवानंद वजेसाहेब अर्थात देवासाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे खजिनदार म्हणून ज्यांची ओळख अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून रुपेजी नरेश पाटील साहेब या ठिकाणी पाहायला मिळतात एकविरा चषकाचे सूत्रधार 1 मॅन आर्मी ऑन साइडला खेळला गेलाय फ्लिकचा फटका आहे डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साइडला फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील सुजित पाटील 1 रन मिळेल संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते 2 षटकांच्या समाप्ती अखेर प्रथम बॅटिंग करताना संघ जाऊन पोहोचतोय साई निधी नवसई 23 या धावसंख्येवर 11.50 च्या आस्किंग रिक्वायर्ड करंट रन रेटने आतापर्यंत खेळत असताना पाहायला मिळत आहेत घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये आहे त्यांना विनंती करीन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी त्याचप्रमाणे धनेजी साहेब आपण सुद्धा व्यासपीठावर या देवानंद वजे साहेब आपल्या या विनंतीस मान देऊन आपण व्यासपीठावर असनास्तन व्हायचं आहे 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन पोहोचली गेली विकेट आतापर्यंत मिळत नाहीये ही जमेची बाजू पाहायला मिळते खेळपट्टी अक्षरशः प्रेमात पडत असताना सुशांत उबाळे आणि विघ्नेश खरपडे या 2 बॅटरच्या माध्यमातून तिसरे षटक सुजितला विकेटच्या शोधामध्ये असेल सुजितला आणलं गेलंय विकेट टेकर गोलंदाज आहे नो डाऊट अबाउट इट परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये यावेळेला ऑन साइडला काय फटका खेळलाय फ्लिक ऑफ द रिस्ट पायावरचा चेंडू अगदी सहजगत्या
फेकून दिलं 6 धावन करता. व्हॉट अ शॉट, मॅक्झिमम 6. फायर. हा चेंडू आपण पाहिला, सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. संकेत कासार चुकी करतायत, खराब फिल्डिंग. एखाद्या सेट फलंदाजाला तुम्ही जर असं जीवनदान देतायत तर येणारी वेळ ही मात्र फलंदाजाच्या बॅट मधून गोलंदाजांसाठी कर्दन काळ असावी. येणारी वेळ दर्शवली जाईल. टेक द कॅच अँड विन द मॅच. संकेत कासार स्वतःवर निराश हताश होत असताना इट इज नो यूज क्रँक टू स्प्लिट मिल्क. दूध उतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. हा बॉल ह्या वेळेला चांगला होता, लिफ्ट केलं होतं. सुजित पाटीलची ही लाईन अँड लेंथ आहे नॅचरल, परंतु या लाईन अँड लेंथला विसरला. डॉट बॉलची संख्या होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. 30 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता सुरुवात चांगली झाली, भन्नाट सुरुवात. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं. ऑन साइडला क्रॉस बॅटचा वापर, बिटवीन द गॅप मध्ये सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावां करता मेल खणखणीत दर्जेदार झन्नाटेदार चौकार. खेळ झालाय. संघाची धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचली गेली. या स्पर्धेचे आयोजक आपण पाहत आहेत, अध्यक्ष आहे सचिनजी मालवी साहेब, वसई ग्रामीण प्रीमियर लीगचे, आणि संजयजी केनी जे आमच्या व्यासपीठावर कार्यकारी अध्यक्ष, वसई ग्रामीण प्रीमियर लीग. अफलातून मेहनत या व्यक्तीने घेतले गेले या स्पर्धेसाठी. ऑफ स्टंपच्या थोडस बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. डॉट बॉल 5 बॉलचा खेळ झालाय. त्याचप्रमाणे संजय घरत असतील, गौरव किनी असतील, प्रदीप धोदडे असतील, रुपेश पाटील असतील, तुषार किनी असतील, निलेश शेळका असतील, शिरीष सालकर असतील, आदेश पाटील असतील, अविनाश किनी असतील, रोहित किनी असतील, गणेश गुवारे, दीपेश देवळे, हेमेंद्र गरत, जयेश किनी, मेहुल पाटील, स्वप्नील पाटील, परेश पाटील. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केला होता. हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न केला. 2 फिल्डर मध्ये चकमक पाहायला मिळाली. खराब कॉलिंग, कॉन्सन्ट्रेशन खचलं गेलं. आणि रुपेश पाटील यांचं मात्र यावेळेला आपण पाहत आहेत थोडंफार रिॲक्शन, कारण दोन्ही फलंदाजांना आता जीवनदान मिळालंय. 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर साई निधी नवसई या टीमची 35 वर जाऊन पोहोचली गेली. राहुल किनी, संदेश मडवी, सदा, सुशांत किनी, किरण वांगड, प्रकाश जाधव, नवनाथ पाटील व वसई ग्रामीण प्रीमियर लीगची ही अतिशय सुंदर कार्यकारिणी मंडळ यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद आणि त्यांना मानाचा मुजरा. 3 षटकांच्या समाप्ती अखेर साई निधी नवसई टीम 35 वर जाऊन पोहोचली गेली. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. समाप्ती अखेर गुड पार्टनरशिप आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. अंकित पवार आमचे गोल्डन मॅजिक फिंगर दर्शवतात की 35 वर जाऊन पोहोचले गेली. आज भूषण पाटील या वेळेला जॉईन झाले, ऋतुज पाटील आणि जतीन किनी मास्टर माइंड ऑपरेटर. लेफ्ट साइडला सुशांत किनी यांना आपण पाहताय, ज्यांची T10 ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा येते याच मैदानात लवकरच आपल्या भेटीला. पाणी जात आहे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एक चिमुरडा पाणी घेऊन जात असताना वैभव पाटील यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतात. पाण्याची व्यवस्था करतायत, उद्याचं भवितव्य आहे. रुपेश पाटील काहीतरी बातचीत करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नयनला आपण पाहू शकाल, ब्रँड ऑफ भाताने
हार्दिकला आपण पाहतायत. हार्दिक यंदाच्या वर्षात आपण पाहतायत या खेळाडूला एक काळ अंडरआर्मचा क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात अंबाडी, वाडा, भिवंडी, गुडगाव या माध्यमातून सातत्याने चांगलं क्रिकेट हाताळलं आणि तोच हार्दिक मात्र आपण पाहताय 00 नंबरची जर्सी परिधान करणारा. या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी होते सामन्याला सुरुवात, चौथ्या षटकाला प्रारंभ होईल. 3 षटकांचा खेळ अखेरीस 35 धावा. पहिलाच बॉल व्हाईट यॉर्कर करण्याच्या प्रयत्नात होते गोलंदाज मिस्टर मितला आपण पाहतायत. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या 1 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचते 36 या धावसंख्येवर. श्रीजी सालकर साहेब यांना सुद्धा आपण पाहतायत. चांगली प्रचंड मेहनत या संपूर्ण कार्यकारी मंडळांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तुमच्या थोडस बाहेर चेंडूला ह्या वेळेला पिच केलं गेलं होतं. आता परफेक्ट फुलर लेन्थचा बॉल होता. डॉट बॉलची सांगता होत असताना अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला फलंदाजांपासून वाचायचं असेल तर डेफिनेटली अशा प्रकारच्या चेंडूची तुम्हाला सातत्याने उत्क्रांती करावी लागते. त्यासाठी करावी लागते तुम्हाला प्रॅक्टिस. प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 36 रन. गोलंदाज सज्ज होईल मिस्टर मितला आपण पाहतायत. और तो विकेटने ऑन साइडला विघ्नेश करबडीच्या बॅट मधून सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. आज झालंय तरी काय, जय हनुमान भिनाड टीमच्या फिल्डर कडून चुकांवर चुका. तिसरा हा कॅच ड्रॉप झालाय. आज जणू काही जय हनुमान भिनाड टीमच्या फिल्डरचा झेल सोडण्याचा दिवस आहे की काय. 26 मार्चचा संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 38 या धावसंख्येवर 38. पुन्हा एकदा गोलंदाज थोडंसं खच्चीकरण झालंय गोलंदाजांचं. चांगला बॉल होता. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर त्या ठिकाणी दूर आहे. त्याला बीट करत चेंडू निघून जाईल षटकाराकरिता. ऍज अ स्विफ्ट एज एन एरो, बाणासारखा वेगवान. फ्लॅट 6 षटकार. अविनाश किनी यांना आपण पाहतायत. गौरव किनी यांना आपण पाहू शकाल. शिरीष सालकर यांना आपण पाहतायत. आमच्या व्यासपीठावर आदरणीय सन्माननीय देवानंद कृष्णा वजे साहेब, अग्री प्रीमियर लीगचे अध्यक्ष आणि स्वरांगी वॉरियर्स चे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. जिग्नेश किनी हे सुद्धा एक कमिटी मेंबर्स आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. जिग्नेश किनी यांनी सुद्धा खूप चांगली मेहनत घेतली. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही वसई ग्रामीण प्रीमियर लीगच्या वतीने फार फार आणि खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. मॅच बॉल त्या ठिकाणी येत आहे. आमचे लाडके प्रेक्षक राजांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. राजेश बैकर हे सुद्धा आज मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. पेल्लारवरून खास करून आपण पाहू शकतायत आणि एन्जॉय करतायत या मॅचला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 44 झालेल्या आहेत. 44 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. गावदेवी संदीप खानिवडे टीमचे सुनील घरत चॅपेल खुश आहेत. काल देवासाहेबांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिल्या होत्या या संघाला. दीपक पाक्तेकर आणि सुनील घरत चॅपेल आणि मनोज घरत यांना, आणि ते आज खुश असतील. पहिला सामना त्यांच्या खिशामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 44 ला जाऊन पोहोचले गेले. 44 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चांगली गुड पार्टनरशिप, जीवनदान भरपूर मोठ्या प्रमाणात मिळालं आणि त्याचाच नतीजा म्हणून मी म्हटलं होतं की कदाचित येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजेच येणाऱ्या षटकांमध्ये आपण पाहिलं तर हे फलंदाज तुटून पडतील, कर्दन काळ बनतील गोलंदाजांचा. यावेळेला तेच घडले गेले. व्हॉट अ शॉट, काय फटका खेळलाय. तगडी इच्छाशक्ती, चिरेबंद आत्मविश्वास आणि विघ्नेश करपडेच्या बॅट मधून या वेळेला आरपार प्रामाणिकपणा. VGPL षटकार.
काय फटका खेळला होता. अशा प्रकारे 50 धावा अर्धशतक भागीदारी यावेळेला रचले गेले. गुड बॅटिंग, अतिशय चांगली बॅटिंग करत असताना साई निधी नवसाई टीमच्या डगआउट मधून टाळ्यांचा कडकडाट, कारण 50 धावा यावेळेला अर्धशतकीय भागीदारी पाहायला मिळते. चांगला बॉल होता, फुलर लेनचा बॉल वाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना एक वन ऑफ द बेस्ट विकेट किपर रोहित किनीच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. 07 नंबरची जर्सी परिधान करणारा MSD ची आठवण करून देणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आजही आपण पाहिलं CSK चेन्नई सुपर किंगच्या माध्यमातून DRS घेतला गेलाय. यावेळेला आपण पाहत आहेत फिल्डिंग करणाऱ्या संघाने, या आपण चेक करूया रिव्ह्यू. CSKच्या माध्यमातून आपण पाहिलं MS धोनी, अजूनही त्याची चांगली फिटनेस, 43 वय वर्ष, परंतु चांगली विकेट किपिंग अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. फास्ट, फास्टर अँड फास्टेस्ट म्हणून या तिन्ही गोष्टी ज्याकडे आहेत आणि त्यांचीच कुठेतरी पुनरावृत्ती यावेळेला करून देण्याचा प्रयत्न केला रोहित किनीने. फेअर डिलिव्हरी, मात्र इथे आपण पाहत आहेत फेअर डिलिव्हरी आहे म्हणजेच रिव्ह्यू लॉस्ट. षटक क्रमांक आपण पाहिलं तर एकंदरीत 4था आणि 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. गोलंदाज मिचच्या गोलंदाजीचा आढावा घेत 2 षटकार आलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 50. साई निधी नवसई या टीमची चांगला बॉल होता. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केला. 1 रन मिळेल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये. सुजित पाटील पुढे सरसावतायत, चांगली फेकी होते. एका धावेनिशी संघाची धावसंख्या 51 झालेली आहे. 51 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर साई निधी नवसई. धन्यवाद प्रमोद. आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सोबत आपले मान्यवर पाहुणे इथे या स्पर्धेला भेट देण्याकरता उपस्थित झालेत. दुकटन गावचं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व तसंच अग्री प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय देवानंद वजे साहेब इथे आपल्या सोबत उपस्थित आहेत आणि मी कार्यकारी अध्यक्ष वसई ग्रामीण प्रीमियर लीग. कॅमेरामन आपल्याला विनंती, आपल्याला मुख्य मंचाकडे फोकस करायचंय. सन्माननीय संजयजी किनी साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा शाही सन्मान आणि सत्कार या स्पर्धेच्या निमित्तानं करावा. एकदा जोरदार टाळ्या. देवानंद वजे साहेब अध्यक्ष अग्री प्रीमियर लीग इथे आपल्या सोबत उपस्थित आहेत. कार्यकारी अध्यक्ष वसई ग्रामीण प्रीमियर लीग संजयजी किणी साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा हा शाही सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं करतोय. तदनंतर आपल्या सोबत उपस्थित आहेत अग्री प्रीमियर लीग या स्पर्धेचे खजिनदार सन्माननीय रुपेशजी पाटील, एक मनमिळावू व्यक्तिमत्व आहे. मी आविष्कार यांना विनंती करतो की आपण त्यांचा अविनाश यांना विनंती करतोय की आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं करावा. अविनाश जे आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा हा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं केला जातोय. रुपेशजी पाटील साहेब साखरे गावाची जी एक मानाची सन्मानाची स्पर्धा आहे, एकविरा चषक, त्याचे आयोजक तसंच अग्री प्रीमियर लीग चे खजिनदार रुपेशजी पाटील साहेब ज्यांचा हा सन्मान आणि तसंच या वसई ग्रामीण प्रीमियर लीग करता अध्यक्ष अग्री प्रीमियर लीग देवानंद वजे साहेबांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य येत आहे. देवानंद वजे साहेब आपला मनपूर्वक धन्यवाद. तदनंतर साखरे गावाचा एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय किशोरजी वजे इथे आपल्यासोबत उपस्थित आहेत. मी श्री सालकर यांना विनंती करतोय की आपण त्यांना सन्मानित करावं, त्यांचा स्वागत सत्कार आपण आपल्या शुभ हस्ते करावा. मान्यवर आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा हा शाही सन्मान आणि सत्कार आपल्याला मुख्य मंचावरनं पाहायला मिळतोय. तदनंतर घाटी इथून संदेश पाटील इथे उपस्थित आहेत. मी आदेश पाटील यांना विनंती करतोय की आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार करावा. सन्माननीय संदेशजी पाटील इथे उपस्थित आहेत आपल्या सोबत आणि त्यांचा सन्मान आदेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मुख्य मंचावरनं करतोय.
तदनंतर या स्पर्धेच्या निमित्तानं साखरे येथून सन्माननीय सुनीलजी वझे जे आपल्या सोबत या मुख्य मंचावर उपस्थित झालेत, त्यांचाही शुभ सन्मान आपण गौरव किनी यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. मी गौरव किनी यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं. ओव्हर टू प्रमोद. सुपर टायमिंग स्क्वेअर ऑफ द विकेट यावेळेला खेळला गेला सुशांत उबाळे. जबरदस्त बॅटिंग करत असताना ज्याच्या बॅट मधून 10 बॉल मध्ये 22 रन आलेत आणि 16 बॉल मध्ये 32 रन विघ्नेश खरपडेच्या बॅट मधून. चांगला बॉल होता रोहित किनी यांचा. सबमरीन डिलिव्हरी, सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपर च्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळतोय. नुकतंच आपण पाहिलं तर भरीव देणगी या स्पर्धेच्या माध्यमातून अग्री प्रीमियर लीगचे एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व अध्यक्ष देवानंद कृष्णा वजे साहेब यांच्याकडून 10,000 रुपये VGPL ला आल्याबद्दल मंडळ त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करीत आहेत. आपल्या टाळ्यांच्या गजरात आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. देवानंद वजे साहेब या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभले. रायझिंग डिलिव्हरी होती, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. डॉट बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ड्रॉप इन उत्थप्पा कॉपी बुक स्टाईल मध्ये सरळ चेंडूला फेकून दिला. आमच्या कॅमेरामॅन अनुराग चव्हाण यांच्या स्वागतासाठी षटकार. या स्पर्धेतली पार्टनरशिप हायस्ट पाहायला मिळते. चांगला बॉल या वेळेला थोडासा क्रॉस बॅटचा वापर केला गेला होता. नईनच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. डॉट बॉलची सांगता झाली. 5 षटकांचा खेळ अगदी योग्य रीतीने समाप्तीवर आणि साई निधी नवसाई टीम जाऊन पोहोचते फलकावर. 63 धावा, 63 विदाउट लॉस. अतिशय चांगली कणखर बॅटिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. VGPL चा आजचा 3रा दिवस या स्पर्धेचा. एक अतिशय गोड स्पर्धा म्हणून जी ओळखली जाते. 33 गाव मिळून ही स्पर्धा भरविण्यात येते. चर्चा होती की यंदा VGPL होईल की नाही, परंतु टीम मीटिंग झाल्या, सभा झाल्या, डेट अनाउन्समेंट झाली आणि त्यानंतर प्रत्येकाच्या स्वप्नांची ही स्पर्धा म्हणजेच VGPL. या 33 गाव मिळून आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहतायत यस टायमिंगच्या बाबतीत सहकार्य करा. गौरव किनी यांना आपण पाहताय खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. काल थोडेसे नाराज होते, परंतु आजच्या दिवसामध्ये झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे क्रिकेटने शिकवलंय. धन्यवाद देवानंद वजे साहेब यांच्याकडून अक्षय पांडव आणि माझ्यासाठी कॅश प्राइज या ठिकाणी जरूर आले, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आहे. नेहमीच समालोचनावर प्रेम त्यांचं सातत्याने राहिलंय, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. किशोरजी वजे साहेब थँक्यू व्हेरी मच. रुपेजी पाटील साहेब, संदेशजी पाटील, सुनीलजी वजे साहेब मनपूर्वक धन्यवाद आहे. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. 1 रन डेफिनेटली मेल संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 64 धावा झालेल्या आहेत. 64 रन्स ऑन द बोर्ड. 6व्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ. अजूनपर्यंत विकेट मिळालेली नाहीये. ही जमेची बाजू, खेळपट्टे अक्षरशः प्रेमात पडले. थोडासा अडथळा निर्माण होतोय, पावलांमध्ये बिघाड होते. निर्णय परफेक्ट आहे आकाशचा, कारण अशा वेळेला तुमचा कदाचित बॉल शॉर्ट ऑफ लेंथ पडू शकतो आणि त्यावेळेला थांबावं लागतं. कुठे थांबावं, कुठे बोलावं हे ज्याला कळलं त्याला आयुष्य समजलं. ऑन साइडला खेळलाय, हुकचा फटका आहे. फिल्डर पुन्हा एकदा येत आहेत, आता चुकी करणार नाही. चांगला झेल टिपला केतनच्या द्वारे. फलंदाज या वेळेला बाद होताना बॅक टू द डगआउट, परंतु एक चांगल्या खेळीचा अंत पाहायला मिळाला. सुशांत उबाळे बॅक टू द पॅव्हिलियन. गॉ
या वेळेला आपण पाहताय तर ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर अंकित पवार दर्शवतायत 65. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर DRS यूज केलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमने का. यस DRS यूज केलेला आहे. या आपण रिव्ह्यू घेऊया. एकविरा चषकाचे सूत्रधार आपण पाहतायत आणि संधीजी पाटील परम मित्र आहेत. आज वेळेत वेळ काढून उपस्थित झाले त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. 64 टीम खेळतात एकविरा चषकाला आणि जवळजवळ 40 टीम वेटिंगला असतात. म्हणजे यावरून तुम्ही कल्पना करू शकता की एकविरा चषक साखरे किती पॉवरफुल हा चषक आहे आणि त्याचं सर्व श्रेय हे रुपेजी नरेश पाटील आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणी मंडळाला जाईल. संजय जिकिनी आमच्या व्यासपीठावर आहेत. खरोखर या व्यक्तिमत्वाने जे रात्रंदिवस झटलंय आणि आज त्याचं फळ हे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. क्रिकेटच्या प्रति एक लगाव हा हृदयापासून असायला हवा. फक्त बोललं आपण मॅच भरवायची तसं होत नाही. विपिन जाधव सर म्हणतायत फेअर डिलिव्हरी आणि इथून मात्र आपण पाहतायत चांगला बॉल पाहायला मिळाला. रिव्ह्यू सक्सेस झालाय. ऑन साइडला खेळला गेलाय. फटका तरी या वेळेला जरूर फसतोय. निघून जाईल. क्रॉस बॅटचा वापर केला होता. मिस टायमिंग स्ट्रोक. 2 धावा येतील का. फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 67. 67 धावा. अमित पाटील या स्पर्धेमध्ये या सिरीज मध्ये या खेळाडूचा सुद्धा बोलबाला राहिलाय. आकाश आपल्या गोलंदाजी मार्कवर. नेक्स्ट डिलिव्हरी अतिशय या वेळेला आपण पाहिलं तर ऑन साइडला खेळले गेले. एक रन तर जरूर मिळेल. डीप मिड विकेटला फिल्डर पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग होते. एका धावेनिशी आकाशचं कौतुक करेन की या षटकामध्ये आतापर्यंत तरी 5 बॉल फेकून झालेत आणि त्यामध्ये 5च धावा फक्त खर्च केलेत. म्हणजे मोठ्या फटक्यात परावर्तित केलेलं नाहीये. ग्रेट बॉलिंग. स्लॉग ओव्हर मध्ये डेथ ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी कशी करायची याचं प्रात्यक्षिक. ऑन साइडला कौतुक केलं परंतु शेवटच्या बॉलवर गोड छान झाला आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. 6 धावांकरता क्रॅकिंग स्ट्रोक. विघ्नेश खरपडीच्या बॅट मधून इंडिव्हिज्युअल आपण पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग करत असताना 18 बॉल मध्ये 39 धावांची धुव्वेदार बॅटिंग पाहायला मिळाली आणि टोटल साईनिधी नवसई या टीमची जाऊन पोहोचते तब्बल 74 धावा. 74 रन. 75 धावांचं लक्ष समोर ठेवलंय जयनुमार भिनार या टीम समोर. चला या पण टॉस करण्यासाठी रेडी राहा. तानसा किंग टीमचा कॅप्टन आणि सागर स्मृती कोपर या टीमचा कॅप्टन मॅच क्रमांक 4 आपल्या भेटीला येईल.
टीमचे कॅप्टन ऑलरेडी अमित पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कालची दमदार खेळी आणि त्या मॅचच्या दरम्यान नुकताच पराभूत झालेला संघ आता सागर स्मृती कोपर टीम पलटवार करेल याकडे लक्ष असेल, चॅलेंजिंग असेल. दीपेश वजेला आपण पाहतायत. नंदकुमार वजे अर्थातच नंदू काका यांचे सुपुत्र आहेत. तर देवानंद वजे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. त्यांच्या समोर रुपेजी पाटील साहेब यांना आपण पाहतायत. आत्ताच अग्री प्रीमियर लीगची संपूर्ण टीम खऱ्या अर्थानं कार्याला लागले, कामाला लागले. पुढील वर्षामध्ये साखरेच्या मैदानात आपण पाहणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन चला या आपण कॉइन स्पिन करतोय. हेड, यस, हेड आलेला आहे. देवानंद वजे साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून आपण शुभेच्छा द्याव्यात. खरंच एकदम आज आनंद वाटतोय की सचिन मालवी आणि संजय किनी आणि त्यांची सर्व टीम खूप आयोजन सुंदर आहे. पण जरा या मॅच अजून लवकर ठेवा किंवा जानेवारी आपले APL संपल्यानंतर ते लास्टच्या आठवड्यात ठेवा. आता खूप ऊन वाढलंय. ओके, थँक्यू आणि बेस्ट ऑफ लक सर्वांना. थँक्यू व्हेरी मच देवानंद वजे साहेब. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून संजयजी किनी नक्कीच पुढील वर्षामध्ये लवकरात लवकर फेब्रुवारीमध्ये ही डेट घेण्याचा प्रयत्न करतील. तर दीपेश, टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? बॅटिंग करणार आहात. बॅटिंग करताना 6 षटकांमध्ये एक मॅक्झिमम टोटल पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. आता या मॅच मध्ये काही चेंजेस केलेले आहेत? अजूनपर्यंत काही नाही, गेल्यावर समजेल. थँक्यू व्हेरी मच दीपेश. अमित, गेल्या मॅचचा पराभव आणि या मॅच मध्ये काही जिंकण्याची आशा असतील? हो, मॅच जिंकून क्वालिफाय होण्याचा प्रयत्न करणार. प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस? एक चेंज आहे. नक्कीच या स्पर्धेला एन्जॉय करतायत आपण. हो, थँक्यू व्हेरी मच अमित पाटील. टॉस नुकताच आपण पाहिला. तांसा किंग तांसा ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. या आपण जाऊया वॉइस ऑफ वाडा, अर्थातच मिस्टर अक्षयजी पांडव यांचा आवाज या आपण ऐकूया. धन्यवाद. धन्यवाद प्रमोद शेडगे यांना आपण ऐकलं. अप्रतिम अशा स्पर्धेचा आनंद आपण सर्वच जण लुटतोय. वसई ग्रामीण प्रीमियर लीग आणि त्यातच या विभागातनं खूप सारे खेळाडू ज्या स्पर्धेत सातत्यानं चमकदार कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतात. अग्री प्रीमियर लीग या स्पर्धेची आयोजन कमिटी तीही आज आपल्या समवेत आहे. त्या सर्वांचं स्वागत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. रोहित किनी ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबाबदारी आहे. खूप चांगला खेळ केला होता. मॅन ऑफ द मॅच कालच्या दिवसात या खेळाडूने घेतली होती. शेवटपर्यंत उभा राहिला होता आणि तिथे आपल्या टीमला त्याने जिंकवलं. आकाश त्याच्या साथीने मैदानात. तोच रोल रोहित किनीला आज मैदानाच्या आतनं पुन्हा एकदा अदा करावा लागेल. जी 21 बॉल 29 ची त्याची जी इनिंग होती ती महत्वाची होती, कारण त्या इनिंगमुळे त्याचा संघ तिथे विजयी होऊ शकला. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज विघ्नेश खरपडे. 9 विकेट्स आतापर्यंत त्याच्या नावावर आहेत. या मॅच मध्ये जर इथे पहिलाच बॉल अप्रतिम, मात्र पिचिंग ती विचाराधीन आहे. आणि तदनंतर इम्पॅक्ट जर आपण पाहिला तर डाऊन द लेग आहे. साई निधी नवसई आणि जय हनुमान भिनार या दोन्ही संघांकरता माजिवली इथनं निकेश पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत. मनपूर्वक धन्यवाद. सध्या जर आपण पाहिलं तर विघ्नेश खरपडे एक युवा प्रतिभा संपन्न गोलंदाज, ज्याला तुम्ही गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. खूप चांगल्या गोलंदाजी करता ओळखलं जातं आणि ती कामगिरी सध्या मैदानाच्या आतनं तो साकारत असताना आपण पाहतोय. पाहिलं, सोडून दिलं. संयम खूप गरजेचा आहे.
संयमानं धैर्यानं जर खेळ केला ना तर मग तुमचा टप्पा येतो आणि टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करण्याची मजा काहीतरी वेगळीच असते. त्यामुळे संयमानं 6 ओव्हरची मॅच आहे. इथे विजयाकरता जर आपण पाहिलं तर 75चं लक्ष आहे. म्हणजे खूप मोठं किंवा खूप जास्त असं म्हणता येणार नाही. एखादा मोठा फटका प्रत्येक ओव्हरमध्ये खेळला तर मग तिथे ही धावसंख्या धाफलकावर लावता येऊ शकते. यावेळीचा चेंडू पाहिला, सोडून दिला. साजिद लाला आमच्यापर्यंत पोहोचलेत. इशारा आलाय वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या 0-1 या आकड्यावर. रोहित किनी चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवण्याकरता ओळखला जातो आणि विघ्नेशच्या विरोधामध्ये थोडासा सावध पवित्रा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट या स्पेलिंग मध्ये एक आय अक्षर आहे आणि त्याचा अर्थ इंटेलिजंट होतो. क्रिकेटमध्ये इंटेलिजंट असणं खूप गरजेचं आहे आणि तोच इंटेलिजंटपणा इथे मैदानात दाखवावा लागेल. इथे पुनश्च एकदा पंच आमच्याकडे वळण्याच्या तयारीत आहेत आणि वळलेत. इशारा वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या वाढते आणि धावसंख्या पुढे सरकते. पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती एकंदर 2 या आकड्यावर. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ झाला आणि तर नंतर 2 ही धावसंख्या धाफलकावर आहे. रोहित स्ट्रायकर एंड कडे या गोलंदाजीच्या ट्रॅकवर जर आपण पाहिलं तर विघ्नेश खरपडे ज्याला तुम्ही गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. चांगला खेळ सध्या दोघांमध्ये सुरू आहे. इथे चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टंपवर पडला. तिकडनं अतिरिक्त बाहेर राहिला. साजिद लाला आमच्याशी जोडले गेले. इशारा आला वाईटचा. तुमच्याकडे रिव्ह्यू आहे त्याचा वापर तुम्ही करू शकता आणि इथे फिल्डिंग साइड रिव्ह्यू त्याचा वापर केलाय. तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली आहे. विवेन जाधव जे तिसरे पंच आहेत ते चेक करतील नेमकं काय घडलंय तिथे आणि जो काय निर्णय आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. क्रिकेटच्या मैदानामध्ये नोकझोक हे सातत्याचं चित्र आहे आणि ते असायला यावं थोड्याशा प्रमाणात. कारण कश्मकश रंगतदार खेळ, जीव ओतून होणारा खेळ तो सर्व काही गरजेचा आहे क्रिकेटमध्ये. चेक केलं जातं इथे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून नेमकं काय घडलंय ते. विवेन जाधव थोडासा वेळ घेत आहेत आणि गरजेचं आहे कारण जो काही डिसिजन आहे तो योग्य तऱ्हेनं पोहोचणं ते मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे आणि त्यामुळे तो थोडासा वेळ घेऊन चेक केलं जात आहे. वसई ग्रामीण प्रीमियर लीग लेट पण थेट असं म्हणू शकतो. या स्पर्धेबद्दल थोडीशी उशिरानं सुरू झाली मात्र दर्जेदारपणे सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. पहिल्या दिवसात सर्व 12 संघांनी अगदी अप्रतिम खेळ दाखवला आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर एक गटाच्या मॅचेस त्याही अगदी रंगतदार स्थितीमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय. वेळ घेतल्यानंतर इट्स अ फेअर बॉल. एक चांगला चेंडू आहे असं दर्शवलं तिथे आम्हाला तिसऱ्या पंचांनी. रुपेश पाटील यांचे एक जवळचे मित्र गौरव किनी यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. जर जय हनुमान भिनारच्या कुठल्याही फलंदाजाने 3 षटकार सलग खेचले तर 1111 म्हणजे 1111 हे पारितोषिक त्यांच्या फलंदाजांना दिलं जाईल. यावेळेस मात्र अप्रतिम फटका, दर्जेदार क्वालिटी हुक्सचा स्ट्रोक, बॉल सीमा रेषा पार, षटकार. अप्रतिम. रोहित किनी अगदी याच करता ओळखला जातो आणि एक दमदार हुक त्यानं इथे मैदानाच्या आतनं खेचलाय. बॉल सीमा रेषा पार. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 8. अप्रतिम फटका होता. जेवढ्या वेळा रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही पाहातच राहावंसं वाटेल. अगदी
तसा हा फटका तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या वाढते, धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोचते 8 वर. सुरुवातीच्या पहिल्या 2 बॉलवर मी म्हटलं होतं की संयम गरजेचा आहे आणि रोहितनं तो संयम राखला, त्यामुळे एक चांगला फटका इथे त्याला सजवता आला. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा बॉलला हवा दिली आहे. हाय अँड हँडसम बॉल चाललाय बॅक टू बॅक, सरळ दुसऱ्यांदा सीमा रेषा पार षटकार. चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण प्रोव्हाइड करणार आहोत. पहिल्याच ओव्हरमध्ये विघ्नेशच्या विरोधामध्ये अगदी चांगली फलंदाजी, चांगले स्ट्रोक आपण मैदानात पाहताय. अगदी दूर दूर फटके मारण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. चांगला खेळ जो आपल्या प्रत्येकाला पाहायला आवडतोय. सलग तिसऱ्यांदा जर मोठा फटका इथे खेचला तर 1111चं प्राइज आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 सलग षटकार ते आपल्याला मैदानात पाहायला मिळालेत. रोहित किनी जे रुपेश पाटील यांचे अगदी जवळचे मित्र आहेत, परम मित्र आहेत आणि त्यांनी ही पारितोषिक लावलंय जय हनुमान भिनार करता. विघ्नेश त्याला थोडासा कानमंत्र तो आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी दर्जेदार बॅटिंग त्याच्या विरोधामध्ये करणे, एक एक्सपिरियन्स खेळाडू त्याच्या विरोधामध्ये सध्या स्ट्रायकर एंडकडे आपण पाहतोय. आपला अनुभव आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून शेअर करतोय. यावेळेस मात्र हा बॉल फिरला, वळला, बाहेरच्या बाजूने निघाला. तिथे वाईटचा इशारा साजिद लाला यांचा. धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल या ओव्हरचा तो टाकण्याआधी जर आपण पाहिलं तर एक वाईट बॉल मिळालाय. इथे चेंडूला पाहिलंय आणि सोडून दिलंय. पंचाच्या दृष्टीने एक फेअर बॉल. ओव्हर समाप्त झाली. एकंदर पहिल्या ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झालाय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलक जर आपण पाहिलं तर एकंदर 15 धावा या धावफलकावर आहेत. पंधरा रन्स आपल्याला पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात इथे जय हनुमान भिनार या टीम कडनं होत असताना पाहायला मिळते. थोडंसं डिस्कशन तिथे रोहित आणि फलंदाज आकाश मध्ये गरज असते. तुमचा जो नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू आहे ना तो तुम्हाला खूप काही सत्य आहे ते सांगतो. कारण जेव्हा तुम्ही वाईट करता, रिव्ह्यू करता जाताना, तेव्हा सर्वात पहिल्यांदा तुमची नजर कोणाकडे जाते तर तुमच्या पार्टनरकडे जो नॉन स्ट्राईक एंड कडे उभा आहे. कारण त्याला तिकडनं खूप चांगल्या पद्धतीने दिसतं की बॉल नेमका कुठल्या बाजूने जातोय. त्यामुळे तो पार्टनर त्याचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो. धावसंख्या पहिल्या ओव्हर नंतर आपण धावफलकावर जर आपण पाहिली तर 15 धावा. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर येत आहे. बघूया कशा पद्धतीचा खेळ असेल. ओव्हर नंबर 2 मध्ये 75चा पाठलाग अगदी योग्य तऱ्हेनं सुरू झालाय. कारण विदाउट लॉस फर्स्ट ओव्हर नंतर 15 रन्स आहेत. जय हनुमान भिनार इथे कुठल्याही परिस्थितीमध्ये विजय नोंदवण्याचा प्रयत्न त्यांना करावाच लागेल. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं चांगला फटका थांबवणं थोडंसं कठीण आहे. कारण चेंडूचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे निघून जाईल यावेळेस सरळ. चेंडू सीमा रेषा पार. चौकाराच्या मदतीने आपल्या वैयक्तिक डावाची सुरुवात केली आहे फलंदाज आकाशनं 4.
त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे जमिनीलगत चाललाय, जोपर्यंत फील्ड केलं एक सिंगल मध्ये कन्वर्ट केलंय. सिंगल डबल्स त्या महत्वाच्या आहेत, कारण प्रत्येक बॉल त्यावर तुम्ही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करू शकत नाही. मग निर्धाव चेंडूपेक्षा सिंगल ती कधीही महत्वाची, कारण त्यानं तुमच्यावर प्रेशर येत नाही. इथे एक सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट केली. 2 नंतर 20 धावा आहेत. दुसऱ्या ओव्हरचा खेळ तो सध्या सुरू आहे आणि गोलंदाज अविनाश. इथे एक चांगला बॉल अविनाशचा बॅटमध्ये आला नाही. विकेट किपर सुशांतच्या हातामध्ये जाऊन विसावला. एक निर्धाव चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळते. सुशांत उबाळे खूप चांगली बॅटिंग पूर्वार्धामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळाला. 15 बॉल मध्ये त्यानं 28 धावसंख्येची इनिंग मैदानातनं पेशकश केली. विघ्नेशचा खेळ चांगला राहिला होता. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे कॅच कॅरी. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका टीम जय हनुमान भिनारला. एक महत्वाचा खेळाडू रोहित किनी इथे माघारी परतलाय. विकेटचं पतन होत आहे. खेळाडू बाद. चार चेंडूचा खेळ झालाय. त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 धावा दाफलकावर आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या ओव्हर मध्ये थोडस रोखण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय अविनाश कडनं. यावेळेचा बॉल तिथे शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, त्यामुळे बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही. बॉल विकेट किपर सुशांतच्या हातामध्ये एक निर्धाव चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी या ओव्हर मध्ये करणं बंधनकारक होतं, कारण पहिल्या मॅन्डेटरीच्या ओव्हर मध्ये जवळपास 15 धावा आल्या होत्या. त्यानंतर एक थोडस प्रेशर ते निर्माण झालं होतं फिल्डिंग करणारी टीम अर्थात साई निधीवर. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा. इथे एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. कनेक्शन जरी नसलं तरी देहष्टीला लागल्या कारणानं एक धाव तिथे लेग बाईकच्या स्वरूपाने घेती आली. एकेरी धावेच्या मदतीनं धावसंख्या 21 या आकड्यावर 2 ओव्हरचा खेळ तो इथे कंप्लीट झालाय. आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावर 21 धावा म्हणजे 15 रन पहिल्या ओव्हर मध्ये आल्यानंतर कुठेतरी रोख लावायची होती आणि ती रोख लावण्यामध्ये यश मिळालंय गोलंदाज अविनाशला. एक महत्वाची विकेट त्यानं रोहित किनीला बाद केलं आणि तदनंतर फक्त 6 धावा या ओव्हर मध्ये आल्यात, त्यामध्ये एक लेग बाईकचा समावेश आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं 24 आणि या 24 बॉल मध्ये विजया करता जर आपण पाहिलं तर 56 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे गोलंदाजाचा एन्काउंटर करण्याची वेळ 54 ची गरज आहे. 54 धावा इथनं तुम्हाला धावफलकावर लावायच्या आहेत. येणारे 24 चेंडू शिल्लक आहेत. विघ्नेशला पुन्हा एकदा कंटिन्यू केलंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर त्याला प्राचारण केलं गेलंय. उन्हाचा तडाखा आहे त्यामुळे कंटिन्यू मॅचेस खेळणं, त्यानंतर बॉडी थोडीशी थकते किंवा क्रॅम्पचं प्रमाण तेही आपल्याला पाहायला मिळतं, कारण तुमच्या शरीरातली पाण्याची लेवल ती थोडीशी कमी झाल्यानंतर मग शरीरामध्ये क्रॅम्प येणं ते चित्र आपल्याला खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतं. यावेळेस मात्र फुल टॉस मिळालाय. फेकून दिलंय त्याला मिड विकेटच्या डोक्यावरनं. या प्रांगणाच्या बाहेर दूर सीमारेषा पार षटकार.
करत लागेल, कारण एका दुसऱ्या षटकारानं जर थांबले गेले तर मग हे आव्हान कंप्लीट करणं शक्य नाहीये. इथे पेस जनरेट केला, पेसनं बॉलला डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, ऑफ्टमवरनं बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करावा लागेल, कारण विघ्नेश आतापर्यंतचा खर्चिक गोलंदाज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7 आल्यात, म्हणजे जवळपास 22 धावा या 8 बॉलमध्ये त्याच्या विरोधामध्ये फलंदाजाने कुठून काढल्यात. त्यामुळे इथनं त्याला कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल. यावेळेस मात्र थोडंसं स्टेप आउट केलं, चांगला फटका खेळलाय, जमिनीलगत आलेला हा बॉल थोडंसं फंबल पाहायला मिळालं. आणि क्रिकेटमध्ये जर तुम्ही फंबल कराल तर मग फलंदाज ते एक एक धाव तिथे मेड करत जातील. आणि इथे ही मेड केलेली धाव ज्यावर 2 धावा या धावफलकावर लिहिल्या गेल्या, या 2च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 या आकड्यावर, प्रतिषटक 10च्या जवळपास सरासरी जाऊन पोहोचली आहे. तिला 12-13च्या जवळ न्यायची आहे, म्हणजे येणारे 3 बॉल त्यामध्ये तुम्हाला रन्स घेणं ते गरजेचं आहे. फुलटॉस होता, मात्र बॅटमध्ये मिडल करणं ते शक्य झालं नाही. अति जोरात मारण्याच्या नादात हा बॉल बॅटच्या पट्ट्यातनं निसटला असं म्हणायला हरकत नाही. खूप जोरात, खूप दूर, खूप लांब षटकार मारण्याचा मोह इथे फलंदाजाच्या मनामध्ये होता. आणि त्यामुळेच जर आपण पाहिलं ना तर बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन नाही, बॉल तिथे विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. विघ्नेश आता मात्र एक खराब बॉल पासनं त्यानं कमबॅक केलं असं म्हणायला हरकत नाही. दिशा ती पुन्हा एकदा भरकटली, ऑफ्टमच्या अतिरिक्त बाहेर वाईटचा इशारा. धावसंख्येत भर होतीये, धावसंख्या 31, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न सुजितला मैदानाच्या आतनं करावा लागेल. चांगली बॅटिंग केली आतापर्यंत, त्यानं एक षटकार जरूर खेचला. आपल्या वैयक्तिक डावाची सुरुवात त्यानं एका षटकारानिशी केली, मात्र इथनं पुढे तसाच खेळ त्याला करावा लागेल. या टीमचा महत्वाचा खेळाडू आहे. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये, उंची जास्त, लांबी तेवढीशी नाहीये, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. सुजितच्या पारीचा अंत, एक महत्वाची विकेट इथे संपादित केली आहे गोलंदाज विघ्नेशनं. मात्र त्याला ठाऊक आहे की हा बॉल सीमारेषे पलीकडे जाणारा होता, तिथे फटका मिस झाला, त्या कारणानं त्याला विकेट मिळाली. त्यामुळे ती नाराजी किंवा तिथे त्या पद्धतीनं त्यानं स्वतःला व्यक्त केलं. महत्वाची विकेट मिळाली, सुजित इथे बाद. आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश जाधव इथे मुख्य मंचावर उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. प्रकाशजी जाधव जे आपल्याला या मुख्य मंचावर पाहायला मिळत आहेत. दिलीपजी पाटील सुद्धा आहेत. काल त्यांच्या माध्यमातून पारितोषिक आपल्याला लावलेली पाहायला मिळाली होती. एक समालोचक सुद्धा आहेत, आगरी भाषेत समालोचन करण्याकरता ओळखलं जातं. पुढचा बॉल, त्यावेळेस मात्र हा बॉल समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न केला. जमिनीवर खेळत चाललेला बॉल जोपर्यंत उचलला, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्व्हर्ट केलं. 1च्या मदतीनं इथे डबल करता प्रयत्न आहे. कलेक्शन मध्ये चुकी आपल्याला पाहायला मिळाली, त्यामुळे धावसंख्येमध्ये वाढ झाली आणि धावसंख्या 32 या आकड्यावर. 32 ऑन बोर्ड, 32 धावा या राफलकावर आहेत. 3 ओव्हरचा खेळ इथे पूर्ण झालाय. ड्रिंक्स करता इंटरव्हल आहे. जोपर्यंत मैदानामध्ये ड्रिंक्स होतोय आपण एक छोटासा ब्रेक घेऊ. डीजे कडनं एक गाणे ऐकू. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार. थँक्यू डीजे. महेंद्र गरेल आपल्याला विनंती, आपण मुख्य मंचाकडे यायचंय. महेंद्र गरेल.
महेंद्र गरेल आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर आपल्याला मुख्यमंत्र्याच्या दिशेने यायचंय. सध्या जर मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर सध्याची स्थिती 33 धावा 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. मात्र इथनं येणारी 3 षटकं प्रतिषटक 14ची सरासरी ती तुम्हाला धाफलकावर जोडायची आहे. 14च्या सरासरीने 42 धावा या विजयाकरता धाफलकावर गरजेचे आहेत आणि या 42 धावा धाफलकावर कशा पद्धतीने लावल्या जातील ते आपल्याला इथनं पाहायचं आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालंय. गोलंदाजी करण्याकरता ओव्हर नंबर 4 मध्ये पुढेच एकदा ज्यानं दुसरं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं ज्यामध्ये फक्त 5 धावा देताना त्यानं धावसंख्येला राखण्याचा प्रयत्न केला होता तो अविनाश पुढेच एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर आला आणि त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एन कडनं जर आपण पाहिलं तर फलंदाज आकाश उभा आहे. चांगला खेळ आकाशला दाखवावा लागेल. ओपन करण्याकरता मैदानामध्ये आलाय आणि ओपन करण्याकरता मैदानात आल्यानंतर त्याच्याकडनं एक चांगला खेळ अपेक्षित आहे. तो चांगला खेळ तो काय मैदानाच्या आतनं दाखवेल हे आपल्याला बघायचंय. अविनाशच्या विरोधामध्ये आकाशची बॅट इथे चालावीच लागेल. दुसरा पर्याय नाही अजय हनुमान मिनारला. बॅटची कडा विकेटच्या मागे वैभव चुकी करतोय. एक झेल ड्रॉप झालाय. जीवनदान मिळालंय आणि त्यामुळे 1 रन तीही धाफलकावर जोडली गेली. ज्या 1च्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 34 वर प्रतिषटक 14 रन्स तुम्हाला धाफलकावर जोडायचे आहेत आणि 14 धावा धाफलकावर जोडणं सोपं नाहीये चांगल्या गोलंदाजीच्या अटॅक बरोबर. कारण एक फ्रंटलाईन गोलंदाज तुमच्या विरोधामध्ये ज्यानं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं त्यामुळे त्याच्या विरोधामध्ये 14 रन्स थोडंसं कठीण आहे. मात्र ते कठीण काम तुम्हाला शक्य करावंच लागेल. इथे फटका चांगला आहे. खाली क्षेत्राची निवड केली आहे. अप्रतिम दर्जेदार क्वालिटी स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करून बॉल सीमा रेषा पार षटकार. सलग 3 षटके सलग 3 षटकार जर इथनं खेचले तर रोहित किनी माफ करा गौरव किनी यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे 1111. गौरव किनी यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावलं गेलंय. सलग 3 षटकार खेचणाऱ्या फलंदाजा करता पुढचा बॉल. पुन्हा एकदा चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. अमित पाटील येतोय चेंडूवर. जोपर्यंत फील्ड केलं 1 रन तिथे कंप्लीट केली. दुसऱ्या रन करता प्रयत्न आहे. जोवर चेंडू आला सुशांतनं कलेक्ट केला. 2 रन तिथे सुखरूप दोन्ही फलंदाजांनी पळून पूर्ण केल्या. आता मात्र धावसंख्येमधला वेग वाढतोय असं दिसायला लागलंय. प्रतिकार खूप चांगल्या पद्धतीने होतोय असं आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळतंय आणि हाच प्रतिकार गरजेचा आहे. आक्रमकतेनं फटकेबाजी आक्रमकतेनं फलंदाजी करून तुम्हाला या मॅच मध्ये विजयाचा प्रयत्न करावा लागेल. कमी गतीने टाकला ओळखला आणि त्याला ओव्हर दी लॉंग ऑफ फेकून दिला सीमा रेषा पार षटकार. कमी गतीचा बॉल हा गोलंदाजा करता कारगिर असतो जेव्हा तो फलंदाजाला ओळखता येत नाही. मात्र तोच बॉल गोलंदाजाची डोकेदुखी ठरते जेव्हा तो फलंदाजानं ओळखला आणि यावेळेस तो स्लोवर वनचा बॉल ओळखला बॅटरनं आणि त्याला लॉंग ऑफच्या डोक्यावरनं दूर सीमा रेषा पार फेकून दिला. षटकारामध्ये परावर्तित केला आणि या 6च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 48-48. या ओव्हरमध्ये ज्या रन अपेक्षित होत्या त्या रन धावफलकावर निश्चित जोडल्यात. समीकरण बदलवलं जाते आणि हेच समीकरण बदलवणं गरजेचं होतं. तुमच्यावरचं प्रेशर थोडंसं रिलीज करणं गरजेचं होतं. इथे दिशा भरकटली मात्र सुशांतची कामगिरी चांगली राहिली. हा बॉल जर त्याच्याकडनं निसटला असता तर पंचांकडनं तिथे पंजा तो आपल्याला पाहायला मिळाला असता. मात्र सुशांतनं त्या बॉलला स्टॉप केलं कलेक्ट केलं रन सेव्ह केलं. धावसंख्येमध्ये वाढ होती 49 ऑन बोर्ड. अजूनही एक चेंडू या 2 चेंडू जवळपास शिल्लक आहेत कारण एक वाईड आलाय. इथे पुन्हा एकदा खूप चांगला फटका बॉल चाललाय डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. कॅमेरामॅनच्या कक्षाला सलामी देण्याकरता सीमा रेषा पार. इथे रन्स किती मिळतील पंचांचा इशारा चौकार 4.
सीमारेषे पलीकडे जावं लागलंय. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतनं करत असताना आपल्याला सचिन तो पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा फटका इनफिल्डच्या वरनं खेळलाय. बॉल कव्हर कडे चाललाय. क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं तिथे 2 रन चा प्रयत्न होता आणि यशस्वी ठरला. 2 धावा तिथे सुरक्षिततेने आल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती जाऊन पोहोचली आहे 55 या आकड्यावर. म्हणजे इथनं येणारे बॉल शिल्लक आहेत 12, रन्स बनवायचे आहेत 20. अगदी समीकरण बदलवलं. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर अविनाशच्या विरोधामध्ये खूप चांगल्या धावा घेतल्या गेल्या, ज्यामध्ये 2 षटकार, 1 चौकार, 2 डबल, 1 वाईट आणि 1 सिंगल अशा तब्बल 22 धावा या ओव्हरमध्ये धावफलकावर जोडल्या गेल्या. ज्या 22 धावांमुळे आता येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत 12 आणि या 12 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत 20. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता 12 बॉल आणि 20 ची गरज आहे. रंगतदार स्थिती आहे मॅचची. अजूनही मॅच संपली असं म्हणता येणार नाही, कारण इथनं ही चांगली गोलंदाजी करून जागा निर्माण करता येऊ शकते आणि ती करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतनं तुम्हाला करावा लागेल. वैभव गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. कालच्या दिवसात त्याची गोलंदाजी जी चर्चेचा विषय होती. 6 चेंडूमध्ये 9 धावसंख्येची गरज असताना त्यानं तिथे अप्रतिम गोलंदाजी केली. 2 विकेट्स मिळवले आणि 4 धावा खर्च करताना ती मॅच आपल्या टीमला त्यानं जिंकून दिली. तशीच एखादी चांगली कामगिरी वैभवला इथे आज पुण्याच एकदा साकारावी लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर वैभव. पुढचा बॉल इथे मात्र पायावरचा बॉल खूप अप्रतिम त्यानं खेळला. क्षेत्ररक्षक वेगानं येतोय. हा मात्र तिथे क्रिकेट ऐवजी फुटबॉल जरी खेळला असला तरी अमित पाटीलनं रन सेव्ह केलं तेवढं महत्वाचं आहे आणि एवढं आपण तिथे निश्चित पाहू शकाल. खूप चांगल्या पद्धतीची फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. आपल्या पायाचा वापर केला, तदनंतर खूप चांगला थ्रो त्याच्याकडनं रिटर्न मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अमित एक असा खेळाडू आहे जो फलंदाजी उजव्या हाताने करतो, मात्र त्याचा थ्रो जेव्हा रिटर्न येतो तो डाव्या हाताने आपल्याला पाहायला मिळतो. इथे दिशा भरकटलेली आपल्याला पाहायला मिळाली. त्याबरोबर विकेट कीपर त्याच्याकडनंही हा चेंडू निसटला. पंचांकडनं वाईड, त्याबरोबर 1 बाईकची रन, अशा एकंदर 2 धावा इथे धावफलकावर जोडल्या गेल्या, ज्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 59 या आकड्यावर. विजयाच्या हळूहळू जवळ जाण्याचा प्रयत्न इथे जय हनुमान भिनार संघ मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतोय, कारण समीकरण बदललंय. 11 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. 4 धावा या एका बॉल मध्ये आल्यात. पहिल्या बॉलवर 2 आणि इथे वाईट +1 बाईट्स. या 4 धावा महत्वाच्या आहेत, ज्या पहिल्या बॉलवर धावफलकावर जोडल्या गेल्या. पुढचा बॉल खोलवडाप्याचा चेंडू होता. सेमी हेलिकॉप्टर पद्धतीने खेळलाय. 1 सिंगल, त्यावर समाधान मानावं लागेल. प्रत्येक बॉल तो तुम्हाला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता येणार नाही. समीकरण जर आटोक्यामध्ये आहे, जर सिंगल डबल तिथे महत्वाची आहे, तर मग अशा वेळी या पद्धतीच्या रन्स त्या घेणं गरजेचं आहे. स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करण्याकरता यावेळेस आकाश आपल्याला पाहायला मिळतोय, जो ओपन करण्याकरता मैदानामध्ये आलाय. इथे फटका फसलाय. बॉल हवेत आहे. संधी आहे विकेटची. इथे कोण येईल चेंडूवर, यामध्ये संभ्रम होता. 4 खेळाडू तिथे चेंडूच्या जवळ होते, मात्र त्यामधला एकही खेळाडू त्या चेंडू पर्यंत जाऊन झेल कलेक्ट करू शकला नाही. ते म्हणतात ना, पहिले आप मध्ये लखनौच्या नवाबांची ट्रेन ती निघून गेली होती. इथे पहिले आप मध्ये हा झेल निघून गेलाय आणि त्यावर रन्स आल्यात, ते महत्वाचं आहे, कारण 2 धावा मिळाल्यात जिथे विकेट मिळणार होती. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 9 आणि रन्स बनवायचे आहेत 13. वैभव गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतं. त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एंड कडनं एक जीवनदान निशी बॅटिंग करणारा आकाश. यावेळेस मात्र चुकी नाहीये. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल त्याला फेकून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं दूर सीमारेषेच्या पार षटकार.
माध्यमातून सातत्यानं स्पर्धा होतात आणि त्याचा फायदा त्या असोसिएशन मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना मिळतोय आणि ते आजही आपल्याला पाहायला मिळत आहे। यावेळेस सलग दुसऱ्यांदा मिड विकेटला क्लिअर करून बॉल सीमा रेषा पार। या मॅच वर इथे शिकंजा कसलाय जय हनुमान भिनारनं असं म्हणायला हरकत नाही। स्कोर लेवल एका धावसंख्येची गरज। जर षटकार मारला तर गौरव किणी यांच्या माध्यमातून 1111 हे प्राइज लावलं गेलंय। काय इथे या बॉलवर षटकार मारून मॅच जिंकले जाईल आणि ते 1111चं पारितोषिक सचिन इथे आपल्या नावावर करेल। यावेळेस मात्र हा बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्रात जस्ट शॉट ओव्हर द रोप चौकार आलाय। मात्र इथे विजयी होतीये टीम जय हनुमान भिनार। जय हनुमान भिनार या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील। मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे लगेचच आपण वळणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे आकाश। या आकाश मुख्य मंचावर आपल्याला मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक देऊन आपला सन्मान केला जाईल। आकाश ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच। आपल्या सोबत मुख्य मंचावर जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आकाश याला हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आणि या विजयानं या स्पर्धेमध्ये या ए गटामध्ये